करून तू आतून का पुरव करेन देव केळे नका पैसे गाव चतुर्शिमेचा वेगवेगळे लेखो आज तुझ्या गावकर चतुर्शिमेचा लेखो आज महेश पंचकर इलाका लेखो आज तुझ्या दरबारात दिलेला ह्या लेकराचो आज तू हुंका पुरव करेन देव करेन सत्याच्या तुम्ही भाग होतून काही केलं तरी जाग्या देऊन तुझू वेगवेगळी मेळावं करून मित्रांनो हे बघा श्रीदेव वेताळ मित्रांनो आपण नेहमी म्हणतो ना की गुलाब पाहिजे असेल तर काटेंचा सामना करावा लागतो तसंच हे आहे म्हणजे मित्रांनो कनकानित्यच्या मंदिर आपण केल्यानंतर आपण जे देवगड बीच आहे बटरफ्लाय बीच जे म्हणून फेमस आहे ना तिकडे येत असेल ना तर हा खडतर प्रवास जो आहे ना तो करायला लागतो त्याच्यानंतरच तुम्हाला स्वर्गाचा असं सुंदर दरवाजा तुम्हाला दिसतो आणि ते उघडल्यानंतर तुमच्या समोर जे येतं ते देवगड बीच आहे. तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या व्लॉगमध्ये. मित्रांनो मगाशी बघितलं आपण होतो श्री सिद्धिविनायक मंदिर पोखरगावमध्ये तिथनं आता आपण पुढे आलेलो आहे. आपण चाललेलो आहे आता रत्नागिरीच्या दिशेने. तर जाता हे रवनाचं मंदिर दिसलेलं आहे खूप सुंदर आहे घरगुती पद्धती म्हणजे आपण जसं घर आपलं जसं असतं कोकणातलं तसंच हे मंदिर आपल्याला बघायला भेटतं आहे. तर आज जाऊया आणि रवळनाथचं दर्शन घेऊया चला. नका पैसे गाव चतुर्शिमेचा वेगवेगळे लेखो आज तुझ्या गावकर चतुर्शिमेचा लेखो आज महेश पंचकर इलाका लेखो आज तुझ्या दरबारात दिलेला ह्या लेकराचो आज तू हुंका पुरव करेन देव करेन सत्याच्या तुम्ही भाग होतून काही केलं तरी जाग्या देऊन तुझू वेगवेगळी मेळावं करून अडचणीचा पण. मित्रांनो मंदिरामधलं हे असलेलं बांधकाम आहे बघा हे एकच वैशिष्ट्य दाखवतं. हे मंदिर आहे हे खूप जुनं मंदिर आहे आणि कारण आता असं हे नक्षीकाम आपल्याला बघायला भेटत नाही कुठेच आणि बाकीचं मंदिरातला परिसर देखील खूप सुंदर आहे आणि बघू शकता खूप सुंदर आहे. आणि मगाशी तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं की कळ लावतात तिकडे आरस घालत होते आणि हे बघा सुंदर आहे एकदम. मंदिराची रूपरेषा खूप सुंदर आहे. हे पूर्ण लाकडाचं आहे मंदिर आणि कौलारू असल्यामुळे आपलं कोकणातली मेन परंपरा आहे कौलारू मंदिर बरेचसे आता कमी होत चाललेले आहेत. खूप कमीच ठिकाणी म्हणजे तळ कोकणामध्ये अशी आपले मंदिरे बघायला भेटतात. आणि फायनली आपण आता कशीच्या दिशेने रवाना होत आहे. पावसाने अक्षरशः आमच्यावर कव्हर केला होता. आता पुन्हा एकदा कॅमेरा लावलेला आहे कारण पाऊस ऐकत नव्हता. जरा पुढे वातावरण क्लिअर दिसतंय त्यामुळे कॅमेरा लावला बोललो चला तर आपलं राईड कशी होते दाखवूया आपल्या प्रेक्षकांना. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला चला. मित्रांनो कशीला जात असताना आम्हाला रस्त्यात दिसलं ते श्रीदेव वेताळ मंदिर. तर आज जाऊया आणि दर्शन घेऊया चला. मित्रांनो हे बघा श्रीदेव वेताळ. मित्रांनो दर्शन घेतल्यानंतर आपण समोर आता बघू शकता ही आहे पालखी जैतापूरमध्ये असलेली श्रीदेव वेताळाची. खूप सुंदर आहे हे बघा बघू शकता. मित्रांनो मंदिरासमोर असलेले हे तुळशीचं वृक्ष आणि हे दीपस्तंभ. मित्रांनो आता जैतापूर आपण क्रॉस करतोय आणि जाता आता बघा व्ह्यू बघा फक्त एकदम सुंदर. बोटी बघू शकता कशा प्रकारे आहेत ते. बाप रे काय नजारा आहे एकदम कडक नजारा आहे. हे घनदाट जंगल अजून पण शाबूत आहे कारण इथे असणारा गावातला माणूस आणि त्याच्यासोबत त्याच्या पाठीशी राहणारा राखणदार हे त्याची अजून रक्षा करत आहे त्यामुळे अजून देखील हे जंगल टिकून आहे. आपण आता पोचलेलो आहे कशेरीमध्ये कनकानित्य मंदिरामध्ये जातोय आपण आता. त्याच्यानंतर आपण जाणार आहे सर्वात फेमस असलेला बटरफ्लाय बीच म्हणजेच देवगडी बीच. तर जाऊया पहिलं मंदिरात दर्शन घेऊया आणि भेटूया तुम्हाला तिथे चला. फायनली पोचलेले आपण कशेरीमध्ये असलेलं कनकादित्य मंदिरामध्ये. तर आज जाऊया आणि दर्शन घेऊया चला.
मित्रांनो हे सर्व जे तुम्ही बघताय बांधकाम हे पूर्ण सागवानी लाकडामधलं आहे ना निखिल? संपूर्ण सागवानी लाकडाचं. आणि आतमध्ये आपण जे वरती लाकडाचं बघितलं 9 रुपये ते कसलं होतं? ते पण लाकडी होतं, पेंट होता तो. पेंट होते आणि पण ते विष्णूचे 9 अवतार होते. विष्णूची जी मूर्ती होती हां. आपली गाभाऱ्याच्या इथे हां. ती लाकडी होती. मित्रांनो आतमध्ये जाऊन आल्यानंतर आपण गणपती बाप्पाच्या पाया पडलो. इकडेच शंकराची पिंड देखील आहे बघा. आतमध्ये खूप सुंदर आहे, शांतता बघा. हर हर महादेव. आणि त्याच्याच साईडला आहे श्री आर्या दुर्गा मातीचं मंदिर आहे. हो का? आणि तिकडे दुर्गा माताच्या पाया पडून आल्यानंतर हे बघा विष्णूचं मंदिर आहे. तर आता आपण इकडनं जाणार आहे सर्वात फेमस असलेलं देवगळी बीचला. तर जाऊया तिकडे आणि भेटूया तुम्हाला थोड्या वेळात. चला मित्रांनो, कोकणातलं असं हे एकमेव मंदिर आहे सूर्याचं. अख्ख्या कोकणात कुठेही नाही आहे आणि खूप सुंदर मंदिर. तुम्ही आतमधलं व्हिडिओ सिनेमॅटिक व्हिडिओ वगैरे बघितलंच कशा प्रकारे आहे ते, आणि खूप छान वाटलं. आता आपण जातो देवगळी बीचला. तर जाऊया तिकडे आणि भेटू तुम्हाला थोड्या वेळात. चला मित्रांनो, आपण नेहमी म्हणतो ना की गुलाब पाहिजे असेल तर काटेंचा सामना करावा लागतो. तसंच हे आहे. म्हणजे मित्रांनो, कनकानित्यच्या मंदिर आपण केल्यानंतर आपण जे देवगळी बीच आहे, बटरफ्लाय बीच जे म्हणून फेमस आहे ना, तिकडे येत असेल ना तर हा खडतर प्रवास जो आहे ना तो करायला लागतो. त्याच्यानंतरच तुम्हाला स्वर्गाचा असं सुंदर दरवाजा तुम्हाला दिसतो आणि ते उघडल्यानंतर तुमच्या समोर जे येतं ते देवगळी बीच आहे. मित्रांनो, फायनली आपण पोहोचलेलो आहे देवगळी बीचला आणि इथनं टॉपवरनं व्ह्यू बघा कसा वाटतो. मित्रांनो हे बघा, ढगाला कापून सूर्याचा प्रकाश जो समुद्रात पडतोय ना, ते वातावरण बघा कशा प्रकारे वाटतंय. ते एकदम सुंदर. खालती पर्यटकांची गर्दी पण झालेली आहे. आपण खालती जात नाही कारण हा प्रवास जो आहे ना हा खडतर प्रवास आयुष्यातील. म्हणजे आम्ही जे 200 किलोमीटर मारलेत ना ते आम्हाला एक परवडेल, पण हा प्रवास आम्हाला परवडेल कारण आत्ता जेवलेलो आहे. परत खालती जावा, परत खालती वरती या, हा नको प्रवास. त्यामुळे आम्ही आमच्या परतीच्या वाटेने परत जातोय. चला. तर मित्रांनो, कसा वाटला हा सुंदर असा नजारा? मित्रांनो, व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चला.